सध्या आपण आहोत दयानंद मुरलीधर केंद्रे यांच्या शेतामध्ये तूर पाहणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. महत्त्वाचं म्हणजे हे जे बियाणं आहे ते परभणी सीडचं आहे. अगदी 4 तासावर ही जी ओळ आहे तिची लागणी क्षमता पाहून अतिशय मनस्वी आनंद झाला आहे. कारण शेतकरी बांधवांना उत्तरोत्तर आपली प्रगती करायची असेल, शेतीमध्ये अद्ययावत बदल घडवून आणायचा असेल, तर अशा प्रकारच्या बियाणांचा वापर करून आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता. परत परत आपण दरवर्षी तेच बियाणं वापरून शेतीची जी क्षमता आहे ती कमी होत जाते आणि त्या माध्यमातून उत्पादन क्षमतासुद्धा कमी मिळते. यासाठी हे परभणी सीडचं बी आहे. अगदी याचा जर आपण सर्वतरी विचार केला तर अगदी 4 ते 5 काकडीवरती ही ओळ दिसते आहे आणि दोन्ही दुतर्फा तिच्या अशा मिळालेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत जे उत्पन्न होणार आहे ते भरगच्च असं मिळणार आहे. शेतीच्या बाबतीत जर विचार केला तर पर्यायानं आपण अशा प्रकारचा बियाणाचा वापर केला तर नक्कीच आपल्या शेतीमधून आपल्याला उत्पादन मिळेल आणि आपला विकास होईल असं मला वाटते. अगदी मी पुढं जातोय, या पाठीमागे मी पुढं जातोय, या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा रस्ता राहिलेला नाही. म्हणजे दोन्ही दुतर्फा या ठिकाणी पूर्णपणे एकमेकांना भिडलेले आहेत, छेदलेले आहेत. त्यामुळं मला वाटतंय भविष्यामध्ये आपण अशा प्रकारचे बदल करून शेतीमध्ये जास्तीत जास्त प्रकारे उत्पादन घेऊ शकता. कदाचित नवीन शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी खरंच येऊन पाहावं आणि इथला जो अनुभव आहे, शेतीची प्रगती आहे, अगदी ती पाहून आपण आपल्या शेतीमध्ये सुधारणा करून घेऊ शकता. अगदी ही जी तूर आहे तिची लागणी क्षमतासुद्धा भरपूर चांगली आहे आणि वेळेच्या वेळ 2 ते 3 फवारण्यामध्ये हिची उत्पादन क्षमता वाढू शकते. असा माझं वैयक्तिक मत आहे. परंतु आता आपण यामध्ये सोयाबीनचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. अगदी सोयाबीनचं उत्पन्न सुद्धा या ठिकाणी चांगलं झालेलं आहे आणि तुरीची क्षमता याला कुठलंही पाणी आणखी त्यांनी दिलेलं नाही. पावसाचं पाणी आहे, सध्या पाऊस जोरात असल्यामुळं. मात्र आता आणखी समजा याला 1 पाणी किंवा 2 पाणी समजा वापर झाला तर पर्यायानं एका ओळीमध्ये, एका काकडीमध्ये मला वाटतं 1 कट्टा आरामशीर निघू शकतो, असं माझं तर वैयक्तिक मत आहे. तर प्रत्येकाचा अंदाज वेगळा, तर माझं वैयक्तिक मत सांगतं या काकडीमध्ये 1 कट्टा पूर्णपणे भरलेला असेल असं माझी एक खात्री आहे, विश्वास आहे. कारण अशा प्रकारचा बदल करून आणलं आणि त्यातून प्रगती करणं शेतकऱ्यांनी नवनवीन बदल करून केल्याशिवाय शेतीला पर्याय नाही आणि विकास करण्यासाठी जे धाडस शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. मग योग्य बियाणाचा वापर, पेरणीला आपण जे बियाणं वापरतो परत परत आपण दरवर्षी तीच वापरतो, त्यामुळं उत्पादन एवढं जास्त होत नाही. आणि जर आपला जास्त करत असेल तर नवीन नवीन बदल केले पाहिजे, त्यामध्ये बदल घडून आणला पाहिजे. तर आपण या ठिकाणी दयानंद केंद्रे यांच्या शेतीची पाहणी केली आहे. खूप सुंदर दयानंद केंद्रे, तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. थँक्स.